नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो भागवत डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत। अनेक शेतकरी मित्रांना प्रश्न पडतो की गाईला पशुखाद्य किती द्यावे, कोणत्या वेळेस द्यावे आणि कोणत्या गाईला किती प्रमाणात पशुखाद्य द्यावे, पशुखाद्य देताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। आज आपण या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, अनेक वेळा आपण चांगल्या जातीच्या गाई विकत घेतो, पण योग्य आहार व्यवस्थापन न केल्यामुळे दूध उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही। काही शेतकरी जास्त पशुखाद्य दिल्याने जास्त दूध मिळते असे समजतात, तर काही जण खर्च वाचवण्यासाठी खूप कमी पशुखाद्य देतात। या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत। गाईच्या शरीराच्या गरजेनुसार संतुलित आहार देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे। सर्वात प्रथम आपण दूध देणाऱ्या गाईबद्दल बोलणार आहोत। गाय दूध देत असताना तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वेची आवश्यकता असते। दूध तयार करण्यासाठी गाईच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात ताण येत असतो, त्यामुळे अशा वेळी फक्त चारा देऊन भागत नाही। हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य याचा योग्य समतोल राखणे आवश्यक असते। साधारणपणे तुमची जर गाय 5 ते 6 लिटर दूध देत असेल, तिला 1 किलो पशुखाद्य दिले पाहिजे। उदाहरणार्थ, जर तुमची गाय 10 ते 12 लिटर दूध जर देत असेल, तिला 2 ते 2.5 किलो पशुखाद्य द्यावे। जर गाय 15 ते 20 लिटर दूध जर देत असेल, तिला 3 ते 4 किलो पशुखाद्य द्यावे। 20 ते 30 लिटर दूध गाय जर देत असेल, तिला 5 ते 6 किलो पशुखाद्य दिले पाहिजे। मात्र हे प्रमाण गाईची जात, वय, आरोग्य आणि उपलब्ध चारा यानुसार देऊ शकतात। आता आपण भाकड गाईबद्दल माहिती घेऊया। भाकड गाय दूध देत नसल्यामुळे तिच्या शरीराची गरज दुधाळ गाईपेक्षा कमी असते, त्यामुळे अशा गाईला जास्त पशुखाद्य देण्याची गरज नसते। 1 ते 1.5 किलो पशुखाद्य, भरपूर हिरवा चारा आणि कोरडा चारा दिल्यास तिचे आरोग्य चांगले राहते। पुढील गाभण काळासाठी शरीराची योग्य तयारी देखील होते। गाभण गाईच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। विशेषतः गाभणपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात वासराची वाढ जलद गतीने होत असते, त्यामुळे या काळात चांगल्या दर्जाचे हिरवा चारा, कोरडा चारा, मिनरल मिक्सचर आणि 2 ते 3 किलो पशुखाद्य देणे फायदेशीर ठरते। योग्य आहारामुळे वासरू निरोगी जन्माला येते आणि प्रसूतीने पुढील दूध उत्पादन चांगले होते। दूध उत्पादन वाढवण्यासाठी मिनरल मिक्सचर वापर करणे देखील आवश्यक आहे। अनेक वेळा जनावरांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे कमतरता निर्माण होते। याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि प्रजनन क्षमता कमी होते। त्यामुळे दररोज 50 ते 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर आहारामध्ये आवश्यक आहे। अनेक शेतकरी मित्र पशुखाद्य देताना काही चुका करतात। अचानक खूप जास्त पशुखाद्य देणे, बुरशी लागलेले खाद्य वापरणे, वेळेवर आहार न देणे किंवा आहारामध्ये अचानक बदल करणे या चुका टाळल्या पाहिजे। अशा चुका केल्याने जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादनावर खूप जास्त परिणाम होतो। दूध वाढवण्यासाठी आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। गोठा स्वच्छ ठेवणे, नियमित वेळेवर दूध काढणे, जनावरांना ताणतणावमुक्त ठेवणे, वेळेवर लसीकरण करणे आणि पशुवैद्यकाच्या सहाय्याने गोठ्याचे नियोजन केले पाहिजे। मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी महागडी गाय विकत घेणे पुरेसे नसते। योग्य आहार व्यवस्थापन, स्वच्छता, पाण्याची उपलब्धता या नियमित देखभाल या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात। योग्य नियोजन केल्यास कमी खर्चातही चांगली दूध उत्पादन मिळू शकते आणि डेअरी व्यवसायात फायदेशीर ठरू शकतात।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.